आज आपण अल्काइनचं नॉमेनक्लेचर आपण डिस्कस करणार आहोत ना. याच्या अगोदर मी तुम्हाला अल्केन आणि अल्किनचं नॉमेनक्लेचर शिकवलं. टुडे डिस्कस अबाउट द IUPAC अँड कॉमन नेम ऑफ द अल्काइन. अल्काइनच्या कॉमन नेम बद्दल आणि IUPAC नॉमेनक्लेचर बद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट वी कॅन डिस्कस अबाउट द व्हॉट आर द अल्काइन अँड देन वी कॅन डिस्कस अबाउट द नॉमेनक्लेचर. मग आपण पहिल्यांदा काय करतोय तर अल्काइन कशाला म्हणतात हे तुम्हाला माहित असावं. तर अल्काइन्स हे तुम्ही 10th मध्ये शिकलेला आहात, तरी पण आपण थोडक्यात रिवाइज आपण करू का. तर अल्काइन आपण कशाला म्हणतात. अल्काइन्स आर द ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स in which the presence of carbon-carbon triple bonds in their molecule. These compounds are called like the alkyne. Alkyne आपण कोणाला म्हणू शकता की जो कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजनने बनलेला असतो आणि त्यांच्यामध्ये कमीत कमी एखादा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असताना त्यांच्यामध्ये तुम्हाला जर स्ट्रक्चर ओपन चेन दिसत असेल तर अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो अल्काइन असं म्हणतात. म्हणून आपण अल्काइन्स आर ॲलिफॅटिक unsaturated hydrocarbons and presence of at least one carbon carbon triple bond in their molecule. असा आपण या अल्काइनला आपण सांगू शकता का. फॉर एक्झाम्पल आपण घेतोय का हा तुमचा CH3C ट्रिपल बॉन्ड हा तुमचा CH असेल. यांना आपण काय म्हणतोय का तर हा अल्काइन आहे. कशामुळे असेल तर एकतर आपण त्यांना म्हणतोय का याच्यामध्ये आपल्याला ॲलिफॅटिक आहे. ॲलिफॅटिक या शब्दाचा अर्थ आपण काय म्हणतोय का ओपन चेन असं म्हणतो. ओपन चेन कंपाऊंड असेल किंवा क्लोज्ड चेन कंपाऊंड्स असतील तर त्यावेळेस आपल्याला काय म्हणता येईल का या कंपाऊंड्स मध्ये अनसॅच्युरेशन आहे. अनसॅच्युरेशनचा अर्थ आपल्याला कळतो का कंटेनिंग द कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. अल्काइन म्हटल्यानंतर ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो असं आपण लक्षात ठेवू. प्रेझेन्स ऑफ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड यांच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेन्स आहे म्हणून आपण यांना अनसॅच्युरेटेड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण या कंपाऊंडला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. हायड्रोकार्बनचा अर्थ काय होतो कंटेन्स ओनली कार्बन आणि हायड्रोजन ॲटम. त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतो का फक्त कार्बन आणि हायड्रोजन ॲटम दिसतात आणि म्हणून आपण याला काय म्हणतोय का हायड्रोकार्बन असं म्हणतात. म्हणून आपण जो कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजननी बनलेला असतो आणि त्यांच्यामध्ये कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो आणि त्यांचं स्ट्रक्चर हे ओपन चेन असेल किंवा सायक्लिक असेल अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणू शकता का अल्काइन असं म्हटलं जातं. मग आता अल्काइन बद्दल आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण जसं अल्किन बद्दल बघितला अल्केन बद्दल बघितला त्यानुसार आपण काय म्हणू शकता का अल्काइन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲसिटिलीन. यांना आपण काय म्हणतो अल्काइन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटिलीन. यांना आपण काय म्हणू शकता ॲसिटिलीन असं म्हणतात. बिकॉज द हायर मेंबर ऑफ अल्काइन विच आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ ॲसिटिलीन. म्हणजे प्रत्येक अल्काइनचा जो हायर मेंबर असेल तर तो ॲसिटिलीन मुळे बनू शकतो म्हणून आपण त्यांना काय म्हटलेलं आहे पहा तर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲसिटिलीन असं आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर आपण म्हणतोय पहा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण बघितला तर हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n-2 हा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे. त्याचबरोबर आपण जनरल रिप्रेझेंटेशन जर आपण बघितला तर हा RC ट्रिपल बॉन्ड CH याला आपण म्हणतो जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्काइन. तर अशा पद्धतीने आपण अल्काइनचं रिप्रेझेंटेशन त्याचबरोबर मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याची डेफिनेशन आपण याच्यामध्ये बघितलं पहा. जसं आपण अल्किन आणि अल्काइन या तिन्हीचे मी तुम्हाला डिस्कशन आपण इथे केलं. तर ह्या बेसिक टर्म्स आहेत तुम्हाला माहिती असलेल्या आहेत तर हे आपल्याला माहिती असावं. याला नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आपण पुढे जातोय. आता याच्या कॉमन नेम सिस्टीम बद्दल आपण डिस्कशन करू का. तर कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण याचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने केलं जातं त्याच्यावर आपण डिस्कशन करू. आता पहा कॉमन नेम ऑफ अल्काइन. अल्काइनचा आपण कॉमन नेम करत असताना आपण काय करायचं हे आपण लक्षात घेऊ का. तर कॉमन नेम साठी मी तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आपण बघितला
आयडेंटिफाय द रूट वर्ड्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन आयटम्स इन द गिवन अल्काइन. अल्काइनचे जे मॉलिक्यूल तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात कार्बनची संख्या किती आहे यावरून आपण त्याचा रूट वर्ड आपण ओळखायचा आहे. जसं आपण 2 कार्बन आयटम असेल तर इथं 3 कार्बन आयटम असेल तर प्रोप 4 कार्बन आयटम असेल तर ड्यू असा आपण त्याचा रूट जो रूट नेम असेल किंवा ज्याला आपण म्हणतो वर्ड रूट असं म्हणतो तो आपण पहिल्यांदा ओळखायचा आहे. म्हणून आपण पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवा आयडेंटिफाय द वर्ड रूट on the basis of number of carbon atoms in given alkyne. हे आपण करतो. जसं आपण म्हणता C2 असेल तर त्याला आपण म्हणता ईथ, त्याचबरोबर एखादा C3 असेल तर त्याला आपण म्हणतो प्रोप, त्याचबरोबर आपण C5 असेल तर याला आपण म्हणता पेंट, त्याचबरोबर आपण एखादा C7 असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर याला आपण हेप्ट असं म्हणतो. असे आपण काय करायचं रूट वर्ड आपण ओळखायचे. कशाच्या आधारावर ओळखणार? नंबर ऑफ कार्बन आयटमच्या आधारावर आपण ओळखत असतो आणि त्यानुसार आपण रूट वर्ड आपण ओळखला. हे पहिलं काम करायचं आहे. नेक्स्ट दुसरं आपण काय काम करायचं आपण तर नेक्स्ट आपण काय म्हणतोय त्यानंतर आपण युजिंग द सफिक्स फॉर द अल्काइन. अल्काइनचा जो सफिक्स असेल तर तो YNE असेल असं आपण त्याला म्हणतो आणि म्हणून आपण असं म्हणता युजिंग द सफिक्स YNE हा तुमचा सफिक्स आपण उपयोगात आणतो ज्याला आपण म्हणता YNE. हे पण आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. त्याचबरोबर आपण नेक्स्ट आपण आयसोमेरिक अल्काइन्स आर नेमिंग by using prefix that is the N, iso and nu. असा आपण त्या कोणत्याही अल्काइनचं कॉमन नेम सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करत असताना या 3 रूल आपण फॉलो केला तर तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला नक्की करता येईल. तर हे कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण या पद्धतीने नॉमेनक्लेचर आपण करू शकता. तर हे 3 रूल आपण लक्षात ठेवतात. या 3 रूल नुसार तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर करता येईल. नेक्स्ट आपण आता एक्झाम्पल आपण पाहणार आहे. त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय डिस्कशन करतो बघा. तर त्या डिस्कशन करत असताना जसं अल्केन आणि अल्काइन आहे त्याच पद्धतीने आपण अल्किन सोबत पण जे आपण रूल आपण अप्लाय केला तीच गोष्ट आपण अल्काइन साठी पण उपयोगात आणायची. म्हणून आपण इथे पाहत असताना अल्काइन त्यानंतर याचं कॉमन नेम तर कॉमन नेम मध्ये आपण काय करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण करू. ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय पाहतो तर पहिला जो कंपाऊंड असेल त्याला आपण म्हणतात CH ट्रिपल बॉन्ड CH. याला आपण कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण काय म्हणता 2 कार्बनची संख्या आहे म्हणून आपण याला काय म्हणता ईथ. याचा सफिक्स कोणता वापरणार आपण YNE आपण त्याला म्हणतो. याला आपण काय म्हणतो इथाइन असं म्हणतात. त्याचबरोबर आपण पुढे म्हणतो याला आपण ऍसिटिलीन असे म्हटलं जातं. याला काय म्हणू आपण ऍसिटिलीन इज अ कमर्शियल नेम त्यालाच आपण म्हणू शकता. त्यानंतर आपण पुढे पाहतो दुसरा जो असेल तर त्याला आपण CH3C ट्रिपल बॉन्ड CH. याला आपण 3 कार्बनची संख्या आहे म्हणून आपण रूट वर्ड ओळखू शकता. तर रूट वर्ड कोणता असेल तुमचा प्रो. त्यानंतर याचा सफिक्स कोणता असेल तर YNE. याला आपण म्हणतो प्रोपाइन आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर आपण एखादा CH3 हा CH2 हा C ट्रिपल बॉन्ड CH असेल. आता बघा इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे इथं रूट वर्ड आपण 4 कार्बन आयटम आहेत म्हणून आपण याला काय लिहिता ब्यूट. सफिक्स काय उपयोगात आणतो आपण YNE आपण त्याला उपयोगात आणतो. त्याचबरोबर याचा अल्फा हा बीटा हा गॅमा हा डेल्टा याला आपण काय म्हणतो अल्फा ब्यूटाइन असं आपण त्यांना म्हणू शकता. नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहत असताना हा तुमचा CH3 हा C ट्रिपल बॉन्ड C आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यामध्ये पण आपण काय म्हणतोय हा तुमचा अल्फा असेल हा बीटा असेल हा गॅमा असेल. तर ट्रिपल बॉन्ड स्टार्टिंग फ्रॉम द बीटा कार्बन आयटम म्हणून आपण याला बीटा म्हणतो. 4 कार्बन आयटम आहेत म्हणून त्याचा वर्ड रूट आपल्याला ब्यूट येतो. याचा सफिक्स काय असेल तुम्हाला YNE असेल. तर याला आपण बीटा ब्यूटाइन असं आपण त्यांना म्हणू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहताना हा CH3CH2 हा CH2 C ट्रिपल बॉन्ड CH असेल. यांना जर आपल्याला लिहायचं असेल तर याचं कॉमन नेम लिहित असताना पहिल्यांदा आपण याला अल्फा बीटा गॅमा असं आपण लिहितो. ट्रिपल बॉन्ड हा तुमचा अल्फा पोझिशन पासून सुरू झाला म्हणून आपण अल्फा लिहिला.
रूट वर्ड ओळखण्यासाठी 5 कार्बन आयटम आहेत. 5 कार्बन आयटम असतील तर तो कोण असेल? पेंट. आणि त्यानंतर तुम्हाला ट्रिपल बॉन्ड साठी म्हणजेच अल्काइन साठी सफिक्स कोणता वापरायचा? YNE आपण उपयोगात आणतो. हे त्याचं कॉमन नेम आपण सांगू शकता का? नेक्स्ट आपण याच्या जर आपण आयसोमर आपण घेतला तर याच्यामध्ये आयसोमर आपण कसे घेतो बघा. तर आपण हा अल्काइन आपण घेतला आणि त्यानंतर याचं कॉमन नेम आपल्याला सांगायचं. कॉमन नेम. तर याच्यामध्ये आपण काय करतो बघा. तर याच्यामध्ये आपण हा तुमचा CH3 हा CH3 हा तुमचा C ट्रिपल बॉन्ड CH असेल. तर या कंपाऊंडला आपण नॉमेनक्लेचर आपण करत असताना पहा शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर एक मिथाइल ग्रुप आहे म्हणून आपण याला काय म्हणतो पहा? आयसो. त्याचबरोबर आपण पुढे काय म्हणताय पहा याच्यामध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम्स आपल्याला किती पाहायला मिळतील पहा. तर याच्यामध्ये आपल्याला 5 कार्बन आयटम दिसतात. त्यानुसार आपण पेंट असं लिहितो आणि सफिक्स कोणता असेल? YNE असेल. असं आपण त्याला काय लिहितोय पहा? आयसोपेंटाईन असं आपण त्यांना म्हणतात. तर हे आयसोमेरिक कंपाऊंड्स आपण पाहत असताना या आयसोमेरिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करण्यासाठी या प्रिफिक्सचा आपण उपयोग करत असतो असं आपण लक्षात ठेवायचं आहे. तर हे कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण त्यांचं नॉमेनक्लेचर आपण पाहतो पहा. नेक्स्ट आपण पुढे पाहायचं आहे ज्याला आपण म्हणतात IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्काइन. अल्काइनचं आपण IUPAC नॉमेनक्लेचर आपण करत असताना रूल तेच असतील फक्त थोडा बदल असतो. तेवढा बदल तुम्ही नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला 1 बाय 1 प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर लिहिता येईल पहा. तर नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतो IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्काइन. आता पहा नेक्स्ट आपण पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतात IUPAC नेम फॉर अल्काइन. अल्काइनचा आपण IUPAC नॉमेनक्लेचर आपण करू. तर आता बघा पहिले रूल आपण जे अल्किन साठी बघितला तेच रूल आपल्याला या अल्काइन मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतील पहा. तर याच्यामध्ये आपण जे डिस्कशन करणार आहात तर ते पुन्हा पुन्हा तेच रूल येणार आहे. थोडा बदल असतो तो बदल मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे. तर याला आपण म्हणू पहा पहिला रूल आपल्याला काय सांगतोय पहा. पहिला रूल काय असेल? सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल कार्बन चेन. आता पहा प्रिन्सिपल कार्बन चेन आपल्याला सिलेक्शन करायची. याच्यामध्ये आपण काय करू? ज्या कार्बन चेन मध्ये जास्तीत जास्त कार्बनची संख्या येत असून त्यांच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असा येत असेल तर ती चेन आपण सिलेक्शन करत असतो. त्या चेनला आपण अल्काइनच्या नॉमेनक्लेचर मध्ये प्रिन्सिपल कार्बन चेन असं म्हणतात. तुम्ही लक्षात घ्या अल्केन मध्ये आपण जास्तीत जास्त कार्बनची संख्या येणारी जी कार्बन चेन असते त्यांना आपण काय म्हटलं होतं? तर प्रिन्सिपल कार्बन चेन म्हटला होता. त्याचबरोबर अल्किन मध्ये काय पाहिलं होता? तर ज्या कार्बन चेन मध्ये जास्तीत जास्त कार्बनची संख्या सोबत कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. आता मी इथं काय अल्काइन मध्ये काय सांगतोय? जास्तीत जास्त कार्बनची संख्या आणि त्याच्यामध्ये काय असला पाहिजे? ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे. एवढाच बदल आहे आणि त्यामुळे तुम्हाला सिलेक्शन ऑफ कार्बन चेन आपण करत असताना कोणती करणार आहात? द गिवन compounds in with the carbon chain which contain the large number of carbon atoms including the carbon carbon triple bond. This carbon chain is the principal carbon chain for the IUPAC nomenclature of alkyne. हे अल्काइनच्या IUPAC nomenclature साठी हा प्रिन्सिपल कार्बन चेन आपण त्यांना म्हणू शकता. म्हणजेच आपण म्हणतो कार्बन चेन contains कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्यांच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल अशी चेन आपण सिलेक्शन करतो. हा पहिला रूल आपण बघतो. त्यानंतर बघा दुसरा रूल आपल्याला काय सांगतो पहा. गिव्ह द नंबर टू द सिलेक्टेड प्रिन्सिपल कार्बन चेन. म्हणजेच आपल्याला गिव्ह द नंबर्स टू द प्रिन्सिपल कार्बन चेन. प्रिन्सिपल कार्बन चेनला काय करायचं? आपल्याला नंबर द्यायचे. आता बघा तुम्हाला नंबर देण्यासाठी चेन सिलेक्शन करण्यासाठी मी तुम्हाला एक सिक्वेन्स सांगितलेला आहे. तो सिक्वेन्स तुम्ही बघितलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा. एक तर तुमचा PFG ज्याला आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणतो. त्यानंतर आपण मल्टिपल बॉन्ड आपण त्याला म्हणतात. मल्टिपल बॉन्ड म्हणजे कोणता असेल? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आपण त्याला म्हणू शकता. आणि त्याचबरोबर आपण यालाच आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड असे आपण त्यांना म्हणतो. या दोघांना आपण मल्टिपल बॉन्ड असं म्हणतात.
त्यानंतर आपल्याला कोण येतो पहा, याच्यानंतर आपण घेता नंबर ऑफ कार्बन ॲटम। याच्या आधारावर आपण काय करतो, नंबर देतो। नंबर देताना ज्या बाजूने तुम्हाला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जवळ पडतो त्या बाजूने नंबर द्यायचा। पण आता अल्काइन मध्ये कुठलाही फंक्शनल ग्रुप आपल्याला नसतो म्हणून याचा विचार करायचा नाही। मग आता येतो पुढचा प्रश्न, कोणता विचार करायचा, नंबर देत असताना आपण प्रिन्सिपल कार्बन चेन मध्ये ज्या बाजूने तुम्हाला ट्रिपल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड म्हणजेच अल्काइन साठी कोणता असेल, ट्रिपल बॉन्ड ज्या बाजूने जवळ येतो त्या बाजूने आपण नंबर द्यायचा। अल्किन मध्ये कुणाचा विचार केलात आपण, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचा विचार केला। इथं कुणाचा करायचा आहे, तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा आपण विचार करायचा आहे। त्याचबरोबर पहा, इथं नंबर ऑफ कार्बन आयटमच्या ऐवजी आपण काय म्हणतो, इथं सबस्टिट्यूएंट्स असं म्हणतो, सबस्टिट्यूएंट्स, हा सबस्टिट्यूएंट्स। मग आता इथं मल्टिपल बॉन्ड आपल्याला ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने आपण नंबर द्यायचे आणि जर हे सेम पोझिशनला येत असेल तर मग सबस्टिट्यूएंट ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने आपण नंबर द्यायचे। असे रूल्स आणि असे एक्झाम्पल आपण याच्या अगोदर बघितलेले आहेत। त्यानंतर आपण पुढे काय म्हणतोय पहा, तर याच्यानंतर आपण युजिंग द सफिक्स, याच्यामध्ये सफिक्स आपल्याला प्रायमरी सफिक्सच वापरायची गरज आहे कारण हा अल्काइन, हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे आणि त्यालाच आपण प्रायमरी सफिक्स आपण त्याला म्हणतो। मग याच्यामध्ये पहा, using the primary suffix कोणता असेल तर तो असेल YNE, असा आपण त्याला प्रायमरी सफिक्स आपण त्यांना म्हणतो। मग हा प्रायमरी सफिक्स आपण उपयोगात आणायचा, जसं अल्केन साठी ANE वापरलात, अल्किन साठी ENE वापरलात आणि अल्काइन साठी काय वापरलात आपण, YNE वापरणार। त्यानुसार आपण हे सफिक्स उपयोगात आणायचं आहे। त्यानंतर पहा, गिव्ह द पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड इन बिटवीन द अल्क अँड सफिक्स। अल्क आणि सफिक्सच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा, तर ट्रिपल बॉन्डची आपण पोझिशन आपण लिहित असतो असं आपण त्याला म्हणू। म्हणून आपण नेक्स्ट रूल आपल्याला माहित असं, गिव्ह द पोझिशन ऑफ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इन बिटवीन अल्क अँड YNE, that is ALKXYNE या स्वरूपामध्ये आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण काय करतोय पहा, हे अल्काइनचं नॉमेनक्लेचर करत असताना या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर करतो। त्यानंतर दोन ॲडिशनल रूल तुम्हाला माहिती आहे, इफ द मोर दॅन वन सिमिलर सबस्टिट्यूएंट्स प्रेझेंट इन द गिवन कंपाउंड then the name of substituents are given by using the prefix di, tri, tetra असं आपण त्याला म्हणतो। आणि जर आपण एकापेक्षा जास्त वेगळे सबस्टिट्यूएंट्स असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे का, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण त्याची अरेंजमेंट आपण करतो। हे रूल आपण कुणासाठी उपयोगात आणता, IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्काइन याच्यासाठी आपण उपयोगात आणतो। आता बघा, आपण थोडं एक्झाम्पल कडे जाऊ, याचं एक्झाम्पल कसं घेता येईल किंवा त्याचं नॉमेनक्लेचर कसं करता येईल त्यावर आपण डिस्कशन करू। हा CH3, हा तुमचा CH2, हा C ट्रिपल बॉन्ड C, हा तुमचा काय असेल पहा CH आणि हा CH3 आणि हा तुमचा CH3 असेल, असा दिलेला कंपाऊंड असेल। याचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे। पहिल्यांदा आपण काय करणार आहात, सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल कार्बन चेन, प्रिन्सिपल कार्बन चेनचं आपल्याला सिलेक्शन करायचं आहे। प्रिन्सिपल कार्बन चेनचं सिलेक्शन कशाच्या आधारावर करणार आहात तुम्ही, तर दिलेल्या कंपाऊंड्स मध्ये मल्टिपल बॉन्ड येणाऱ्या जास्तीत जास्त कार्बन कंटेनिंग असणाऱ्या कार्बन चेन आपण सिलेक्शन करतो। मग आता बघा, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 कोणती घेतलं तर 6 कार्बनची चेन आहे म्हणून आपण ही चेन आपण सिलेक्शन केलं। ही कार्बन चेन आपण सिलेक्शन केल्यानंतर पुढचा रूल काय सांगतो तुम्हाला, गिव्ह द नंबर टू द सिलेक्टेड कार्बन चेन। सिलेक्टेड कार्बन चेनला नंबर द्यायचा आहे। नंबर देण्यासाठी काय प्रिकॉशन सांगितलेलं मी तुम्हाला, जर एखादा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये आहे का, नाही, त्यानंतर मग मल्टिपल बॉन्ड ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबर द्यायचा आहे। मग आता आपण विचार करू, 1 2 3 1 2 3 कोणत्याही बाजूने गेला तर मल्टिपल बॉन्ड हा सेम पोझिशनला येतो। मग आपल्याला कुणाकडे जायचं आहे, तर ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूएंट्स ज्या बाजूने तुम्हाला सबस्टिट्यूएंट जवळ पडतील त्या बाजूने नंबर द्यायचा आहे, लक्षात राहील। म्हणून आपण 1 2 3 केला तर सबस्टिट्यूएंट्स आपल्याला इथे येत नाही, इथं 1 2 3 सबस्टिट्यूएंट 2 पोझिशनला येतो, ट्रिपल बॉन्ड 3 पोझिशनला येतो। म्हणून नंबर आपण कुठून स्टार्ट करणार, हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6 असे नंबर दिल्यानंतर आपण काय करायचं आहे पहा, तर तुम्हाला सबस्टिट्यूएंट्स ओळखायचे आहेत। सबस्टिट्यूएंट्स कोण आहेत, तर हा तुमचा मिथिल ग्रुप आहे, याला आपण काय म्हणतात, मिथिल ग्रुप असं म्हणतो। आणि या मिथिल ग्रुपची पोझिशन काय असेल 2, म्हणून आपण जे सेकंडरी प्रिफिक्स असेल तर तो असेल तुमचा 2 मिथिल
त्यानंतर पहा इथं तुम्हाला प्रायमरी प्रिफिक्स वापरायची गरज नाही, कारण तो ओपन चेन कंपाऊंड आहे. सायक्लिक असतात तर प्रायमरी प्रिफिक्स उपयोगात आणला असतात. मग आता आपण याच्यात अल्कवर रूट वर्ड कशाने ओळखतो आपण? प्रिन्सिपल कार्बन चेन मध्ये किती कार्बनची संख्या आहे? 6 कार्बनची संख्या आहे. म्हणजे रूट वर्ड कोणता झाला तुमचा? तर हेक्स आपण त्याला म्हणतो. काय म्हणून आपण? हेक्स म्हणतात. त्यानंतर ट्रिपल बॉन्डची पोझिशन लिहा. ट्रिपल बॉन्ड स्टार्टिंग फ्रॉम द थर्ड कार्बन आयटम म्हणून आपण काय लिहिता? थर्ड. त्यानंतर याचा सफिक्स वापरायचा. सफिक्स कोणता असतो याचा? YNE असतो. दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस अल्काइन. अल्काइनचं हे IUPAC नॉमेनक्लेचर असेल असं आपण लक्षात घेऊ. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर पुढे बघितला तर दुसरा एक्झाम्पल आपण घेताना हा CH3 हा CH C2H5 त्यानंतर तुमचा CH ट्रिपल बॉन्ड CH हा C ट्रिपल बॉन्ड C आणि त्यानंतर हा तुमचा CH3 असेल. आता या कंपाऊंडचं तुम्हाला जर नॉमेनक्लेचर करायचं असेल तर प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन करू. तर स्ट्रेट चेन मध्ये गेला 1 2 3 4 5 बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 असं गेला तर 6 आपल्याला मिळतो. आणि त्यानुसार आपण काय म्हणतोय बघा. आता याच्यामध्ये आपल्याला हा C2H5 म्हणजेच काय लिहिता येतो? CH2CH3 असा लिहिता येतो. म्हणून आपण काय म्हणायचं? 1 2 3 4 5 6 असं आपल्याला कार्बन चेन पाहायला मिळते. त्यानंतर बघा नंबर द्यायचे म्हणून आपण चेन सिलेक्शन ही केलं बरोबर आहे. चेन सिलेक्शन आपण ही केल्यानंतर तुम्हाला नंबर द्यायचे. नंबर देत असताना कोणाचा विचार करायचा? बा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा विचार करायचा. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नाही. राहिला तुमचा मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबर द्यायचा. आता बघा 1 2 3 4 पोझिशनला येतो. या बाजूने गेला तर 1 2 पोझिशनला येतो. मग नंबरचा आपण कोणत्या बाजूने करणार? तर राईट हँड साइडने करणार. म्हणजे 1 2 3 4 5 आणि हा तुमचा 6 असेल. त्यानंतर आपण काय करणार आहात? सबस्टिट्यूएंट्स ओळखा. हा तुमचा कोण आहे? मिथिल आहे. म्हणून आपण काय लिहिता? 4 मिथिल आपण त्याला म्हणतो. हा तुमचा 4 मिथिल 6 कार्बन आयटम आहे म्हणून आपण हेक्स. त्यानंतर ट्रिपल बॉन्डचा पोझिशन काय असेल? 2. त्यानंतर सफिक्स कोणता असेल? YNE असेल. तर याला आपण काय म्हणू शकतो? आपण 4 मिथिल X2YNE असं त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण त्याच्यामध्ये आपण करू शकता. हे लक्षात ठेवा. मग आता पहा हे नॉमेनक्लेचर आपण आता टेबलच्या स्वरूपामध्ये आपण डिस्कशन करू. त्याच्यामध्ये कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला सांगता येईल. कमीत कमी त्या टेबलमध्ये जेवढे अल्काइन आहेत तेवढं तरी तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC नेम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर हे रूल्स तुम्ही नीट फॉलो करा तर तुम्हाला नॉमेनक्लेचर जमणार आहे. पहा तर पहिल्यांदा आपण काय करतो पहा अल्काइन त्यानंतर कॉमन नेम IUPAC नेम. याच्यामध्ये आपण डिस्कस करत असताना पहा एक एक्झाम्पल आपण सिंपल याच्यापासून घेऊ. तर याच्यामध्ये आपण काय म्हणता? हा तुमचा CH ट्रिपल बॉन्ड CH याला आपण ऍसिटिलीन म्हणू किंवा इथाईन पण म्हणतात. त्याचा IUPAC नेम काय घेणार बघ आपण? इथाईन असं आपण त्याला म्हणतो. हा तुमचा इथाईन असेल. त्यानंतर आपण पुढे पाहतो हा तुमचा CH3 C ट्रिपल बॉन्ड CH असेल. याला आपण काय म्हणतो? प्रोपाईन असं म्हटलं जातं. याला आपण IUPAC सिस्टीम नुसार प्रोपाईन असं म्हणतात. त्यानंतर बघा पुढे जो आपण पाहतो ज्याच्यामध्ये आपल्याला हा CH3 हा तुमचा CH2 हा C ट्रिपल बॉन्ड CH असेल. तर याला आपण काय म्हणतोय? पहा अल्फा ब्युटाईन असं आपण त्याला म्हणतो. याला आपण काय म्हणतोय? पहा ब्यूट 1YNE असं आपण त्यांना म्हणतात. कारण बघा हा 1 2 3 4 ट्रिपल बॉन्ड स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट कार्बन आयटम म्हणून आपण याला काय म्हणतोय? पहा 1 ब्युटाईन असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा त्यानंतर हा तुमचा CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3 याच्यामध्ये आपल्याला अल्फा बीटा कार्बन पासून आपल्याला काय तयार होतो? पहा तर डबल ट्रिपल बॉन्ड स्टार्ट होतो म्हणून आपण याला काय म्हणायचं? बीटा. आणि 4 कार्बन म्हणून आपण ब्यूट आणि सफिक्स कोणता असेल? YNE. हा तुमचा बीटा ब्युटाईन आपल्याला मिळतो. पण IUPAC सिस्टीम नुसार काय 1 2 3 4 याच्यामध्ये आपण काय म्हणतोय? पहा हा ब्यूट त्यानंतर तुमचा 2 आणि हा YNE आपल्याला पाहायला मिळतो. तर असं आपण त्या ब्युटाईनचा आपण नॉमेनक्लेचर आपण करू शकता. त्याचबरोबर आपण एखादा CH3 CH2 हा CH2 C ट्रिपल बॉन्ड CH याचा नॉमेनक्लेचर आपण करत असताना आपण काय करणार आहात?
तर याच्यामध्ये आपण अल्फा पेंटाईन म्हणतो, याला काय म्हणून आपण अल्फा पेंटाईन म्हणतात, आणि यालाच आपण 1 2 3 4 5 याचा अर्थ आपल्याला काय मिळेल पहा, ट्रिपल बॉन्ड स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट कार्बन आयटम, म्हणून आपण याला काय म्हणतो पेंट 1YNE असं आपण त्याला नॉमेनक्लेचर करतात. तर एवढे तुम्हाला अल्काइन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी काही एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताल. तर धन्यवाद. आज आपण अल्काइनचं नॉमेनक्लेचर आपण डिस्कस केला. तर याच्यानंतर आपण पुढचा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तर या हायड्रोकार्बन पैकी 3 प्रकार आपण पाहिला, अल्केन, अल्कीन, अल्काइन. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत या कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर तुम्हाला येणार नाही तोपर्यंत पुढच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर नक्की येणार नाही. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, हे लेक्चर नंबर 14 पासून आज तक होणाऱ्या लेक्चरचं तुम्ही फॉलोअप घ्या, तर तुम्हाला नॉमेनक्लेचर कळेल, आणि कळत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता, आणि त्यानुसार दिलेला होमवर्क तुम्ही करा. एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद.